काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि बेरहामपूरचे 5 वेळा खासदार राहिलेले अधीर रंजन चौधरी राज्याच्या राजकारणात पडतले आहेत. जसं की तुम्ही पाहू शकता ते इथे विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करत आहेत. ते बेरहामपूरमधून उमेदवार आहेत. आता अनेक दशकानंतर त्यांनी राज्याच्या राजकारणात प्रवेश केला आहे आणि ही निवडणूक त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण 2024 मध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या युसुफ पठाण यांच्याकडून बेरहामपूरची लोकसभा जागा गमावली. ते आणि तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांचे संबंध खूप सलोख्याचे नाहीत आणि माझा अर्थ राजकीय दृष्ट्या आहे. आणि भूतकाळात श्री चौधरी यांनी याबद्दल खूप स्पष्टपणे मत मांडलं आहे की त्यांना वाटतं की टीएमसी बंगालमध्ये काँग्रेसला नामोहरम करत आहे. पण मी म्हटल्याप्रमाणे 2024च्या लोकसभा निवडणुकीत टीएमसीचं वर्चस्व होतं आणि श्री चौधरी हरले आणि सध्या ते इथे बेरहामपूरमध्ये आपला घर परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. जी त्यांची जागा राहिली आहे, जी 1999 पासून थेट 2024 पर्यंत खूप काळासाठी त्यांची लोकसभा जागा होती. आता काय होतं आणि त्यांच्या प्रचाराला कसा आकार मिळतोय याबद्दल आम्ही आज संध्याकाळी थोड्या वेळानंतर बेरहामपूरमधील या प्रचार दौऱ्यात त्यांच्यासोबत असताना त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत. अधीर रंजन चौधरी इथे बेरहामपूरमध्ये या विस्तृत प्रचार दौऱ्यावर आहेत. ते खूप काळानंतर विधानसभेच्या बालेकिल्ल्यात प्रवेश करत आहेत. सर, विधानसभा का? तुम्ही येथे 5 टर्मसाठी लोकसभेचे खासदार राहिला आहात. तर मला वाटतं की असा कोणताही प्रतिबंध नाही की कोणी लोकसभेतून मध्ये जाऊ शकत नाही. म्हणजे विधानसभा तुमचे विरोधक म्हणू शकतात की ही एक पदावंती आहे. दोन्ही विधिमंडळ आहेत, म्हणजे संस्था. तर कधी कधी जेव्हा एखाद्या माणसाला लोकसभेत उपस्थित राहण्याची आवश्यकता असते तो राहू शकतो, पण इथे आमचे पर्याय नेहमीच खुले असतात. आणि मागच्या लोकसभा निवडणुकीत मी हारले. तर आता भ्रष्टाचार आणि सांप्रदायिकीकरणाविरुद्ध लढण्याची आणखी एक संधी आली आहे आणि माझ्या पक्षाने मला या विधानसभा संविधानातून लढायला सुचवले आहे. तर काँग्रेस पक्षाचे एक सामान्य कार्यकर्ते असल्याने पक्षाच्या निर्देशाचे पालन करणे मला शहाणपणाचे वाटले आणि मी आता या विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढत आहे, ज्याला बेरहामपूर म्हणतात. मी एका अज्ञात प्रदेशात प्रवेश करत नाही. तर हे माझ्या माहितीनुसार सर्वज्ञात आहे की ह्या विधानसभा क्षेत्राशी मी खूप चांगल्या प्रकारे परिचित आहे. अधीरजी, तुम्ही पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष सुद्धा राहिलात. तुम्ही कदाचित बंगालमधील काँग्रेसचा सर्वात ओळखला जाणारा चेहरा आहात. पक्षाच्या संधींबद्दल तुम्हाला काय वाटते? तुम्ही इथं सर्वात शेवटी यादी जाहीर केली. असे म्हणणारे आहेत की थेट टीएमसी विरुद्ध भाजप लढत आहे आणि काँग्रेस चित्रात कुठेही नाही. त्यावर तुम्ही काय म्हणता? बघा, आम्ही बंगालच्या राजकारणात अगदी स्पष्टपणे आहोत. आम्ही बंगालच्या राजकारणात खूपच प्रासंगिक आहोत. यावेळी आमच्या पक्षानं एकट्यानं निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून आम्ही आमच्या पक्षाच्या सुद्धा तळागाळातील संघटनात्मक ताकदीचे मूल्यांकन करू शकू. आणि आमच्या नेतृत्वासोबतच्या आमच्या चर्चेमध्ये आम्ही अगदी स्पष्टपणे सांगितले आहे की होय, मुर्शिदाबाद, मालदा, दिनाजपूर, पुरुलिया काही जिल्हे उरले आहेत जिथे आम्ही एकटे लढू शकतो आणि निवडणुकीच्या प्रक्रियेत प्रभाव पाडू शकतो. होय, हे अगदी खरं आहे की बंगालच्या इतर भागांमध्ये आम्ही मुर्शिदाबाद किंवा इतर जिल्ह्यांइतकी मजबूत नाही. तर गेल्या अर्धा वर्षापासून CPM सोबतची युती, मग त्या अर्थाने एक चूक होती का? तर नाही. बघा, सर्वात आधी सलग 34 वर्ष काँग्रेसचे कार्यकर्ते CPM पक्षाविरुद्ध लढत होते. तर त्यानंतर पश्चिम बंगालची अध्यक्षा म्हणून माझ्या कार्यकाळात माझ्या वरिष्ठ नेत्यांशी सल्लामसलत करून त्यावेळी आम्ही प्रमुख पक्षासोबत युती केली होती. आणि आमच्या युतीच्या परिणामी जेव्हा निकाल लागला तेव्हा आम्ही स्वतःला पश्चिम बंगालच्या विधानसभेत एक मान्यताप्राप्त विरोधी पक्ष म्हणून पाहिले. पण त्यानंतर CPM पक्षानं स्वतःहून काँग्रेससोबतचे युतीचं राजकारण तोडून टाकले. कधी कधी आम्ही आघाडी केली होती, कधी कधी आम्ही केली नाही. तर अशा प्रकारचा तुम्ही म्हणू शकता की स्पॅझमोटिक आघाडीचा सराव पश्चिम बंगालमध्ये झाला होता. ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्याबद्दल तुमचे काय विचार आहेत? ते भाजपच्या B टीम आणि C टीम बद्दल बोलतायत. ते म्हणतायत की तुम्ही सर्वजण ती मते कमी करण्याचा प्रयत्न करतात, जी कदाचित त्यांना मिळाली असती. बघा, बंगालच्या राजकारणात हे सर्वांना माहीत आहे की ममता बॅनर्जींच्या कृपेमुळेच भाजप पक्ष पश्चिम बंगालमध्ये पाय रोवू शकला होता. अन्यथा पश्चिम बंगालने स्वातंत्र्याच्या दिवसापासून जर तुम्ही इतिहास पाहिला तर पश्चिम बंगालने कधीही कोणत्याही प्रकारचं सांप्रदायिक राजकारण किंवा सांप्रदायिक ध्रुवीकरण पाहिलेलं नाही. व्यवहारात सांप्रदायिकता आणि जातीवाद दोन्हीही पश्चिम बंगालच्या लोकांसाठी अनोळखी आहेत.
पण हे ममता बॅनर्जींच्या कुपेमुळेच आहे की भाजप पक्षाने त्यांच्याशी आघाडी करून पश्चिम बंगालमध्ये पाय रोवले होते आणि तेव्हापासून यात काहीही खंड पडलेला नाही. जर तुम्ही म्हणजे आकडेवारीनुसार गेलात तर तुम्हाला आढळेल की 2011 साली भाजप पक्ष म्हणजे संघ परिवार पश्चिम बंगालमध्ये खूपच कमकुवत उपस्थितीत होता. फक्त 100 किंवा 200 शाखा होत्या, म्हणजे पश्चिम बंगालमध्ये ब्रांचेस होत्या. पण आता ममता बॅनर्जींच्या राजवटीत ते खूप वेगाने वाढले आणि आता ते जवळजवळ 5,000च्या पुढे गेले. तर ममता बॅनर्जी अप्रत्यक्षपणे, बघा माझं ऐकून घ्या, हो. ममता बॅनर्जी भाजप पक्षाच्या वाढीला अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन देतात. त्यामागील कारण मी फक्त तो मुद्दा सांगताय की 2011 साली ममता बॅनर्जींनी त्यांच्या पक्षाला TMCला मिळालेल्या पाठिंब्यामुळं सत्ता मिळवली. त्यावेळी सोनिया गांधी सूत्र सांभाळत होत्या. त्यांनी प्रचंड पाठिंबा दिला, अगदी राजकीय, आर्थिक, नैतिक, शारीरिक सर्वच बाबतीत, जेणेकरून ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल काबीज करू शकतील. पण यातली वाईट गोष्ट आणि दुर्दैवी बाब ही आहे की एकदा त्यांनी सत्ता हाती घेतल्यावर त्यांनी काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांना संपवायला सुरुवात केली. दिवसेंदिवस, महिनोन्महिने संपूर्ण काँग्रेस पक्षाची संघटनात्मक रचना दुसऱ्या कुणी नाही तर ममता बॅनर्जींनीच मोडीत काढली आहे. तर काँग्रेस पक्ष त्यांच्या हल्ल्यामुळे अक्षरशः नेस्तनाबूत झाला. मग मी विचारू शकते का मिस्टर चौधरी, इंडिया आघाडीचं काय होणार? तुम्ही एक राष्ट्रीय नेते आहात, तुमची टीम, बघा मला काही मग त्याचं काय होणार? बघा, इंडिया आघाडीची संकल्पना सर्वात आधी नितीश कुमारजी यांनी मांडली होती आणि त्याला विरोध करणाऱ्या ममता बॅनर्जी या पहिल्या महिला होते. तर त्या दिवशी हे ठरलं होतं की आघाडीचं भवितव्य काय असेल. ठीक आहे, तेव्हापासून ममता बॅनर्जींनी आघाडीचा मुद्दा कधीही काढलेला नाही. त्यांनी व्यावहारिकपणे त्या प्रकारच्या आघाडीला पाठिंबा दिला, तो फक्त पश्चिम बंगालमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी. कारण त्यांना चांगलं माहीत होतं की पश्चिम बंगालमध्ये जर त्यांची कोणतीही आघाडी नसती तर त्यांची मतपेढी खचली असती. तर खूप त्या एक धूर्त नेते आहेत, त्यामुळे त्यांनी खूप मुद्दाम एका ठरवलेल्या योजनेनुसार त्यांनी आधी इंडिया आघाडीला प्रोत्साहन दिलं, फक्त तिला सोडून देण्यासाठी. शेवटचा प्रश्न सर, SIR बद्दल तुमचे काय विचार आहेत? मुर्शिदाबाद हा असा जिल्हा आहे जिथे सर्वात जास्त निवाडे झाले आहेत. या सगळ्याच्या मध्ये निवडणूक कशी होते? बघा, मुर्शिदाबाद जिल्ह्यात 11 लाखांपेक्षा जास्त लोकांची नावं वगळण्यात आली. म्हणजे त्यांची नावं समाविष्ट करण्यापासून त्यांना वंचित ठेवलं गेलं आणि ते त्यांचा राजकीय म्हणजे मतदानाचा हक्क बजावू शकत नाहीत. बघा, अगदी पहिल्या दिवसापासून राहुल गांधींनी या प्रकारच्या SIRच्या प्रक्रियेला कडवा विरोध केला होता. हे सगळ्यांना माहीत आहे, अगदी पहिल्या दिवसापासून. आणि म्हणूनच राहुल गांधींनी एक शब्दप्रयोग केला की पुरते चोर गद्दी चोर. पण तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की ममता बॅनर्जींनी राहुल गांधींच्या युक्तिवादाला कधीही समर्थन दिलं नाही. उलट पक्षी त्यांनी वाट पाहिली आणि त्यातून राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा बंगालमध्ये SIRची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा त्यांनी SIRच्या प्रक्रियेला आणि निवडणूक आयोगाला प्रचंड पाठिंबा दिला. कधी त्या गरम व्हायच्या तर कधी थंड पडायच्या. ममता बॅनर्जी तुम्हाला माहिती आहे की ममता बॅनर्जी त्यांना नाटक कसं करायचं आणि लोकांची वाहवा मिळवण्यासाठी कसं वागायचं हे माहीत आहे. आणि त्या सर्वोच्च न्यायालयात गेल्या आणि सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या हस्तक्षेपानंतर सगळा गोंधळ झाला. ती म्हणते की ती लढत आहे. नाही. तर ते की जर ती खरोखरच लढवई असेल आणि SIRमध्ये लढत असेल तर पश्चिम बंगालमधील सर्व सरकारी यंत्रणा, उदाहरणार्थ निवडणूक आयोगाने केलेल्या कामकाजात सुलभता आणण्यासाठी राज्य सरकारने 90,000 कर्मचाऱ्यांना तैनात केले. आणि जर तिला सामान्य लोकांच्या दुःखाची खरोखर जाणीव असेल तर ती किमान तिच्या स्वतःच्या अधिकाऱ्यांना, म्हणजे BDO, ARO, DO जे नावे नोंदवण्याचे प्रभारी आहेत त्यांना म्हणवू शकते. म्हणजेच समावेश आणि वगळणे. अगदी सुरुवातीपासूनच समस्या निर्माण होत होत्या, पण ममता बॅनर्जींनी मौन बाळगणं, तोंड बंद ठेवणं पसंत केले. आणि जेव्हा परिस्थितीला त्यांच्या गंभीर प्रशासकीय हस्तक्षेपाची गरज होती तेव्हा त्यांनी काहीही केले नाही.
त्यामुळे त्या पश्चिम बंगालच्या लोकांसोबत खरोखरच एक घाणेरडा खेळ खेळत आहेत. धन्यवाद धन्यवाद अधीरजी. तर हे तुम्ही पाहिलं श्री चौधरी यांचा एक जोरदार प्रचार दौरा. मी म्हटल्याप्रमाणे ते 5 वेळा लोकसभा खासदार राहिले आहे आणि यावेळी विधानसभेत जाण्यासाठी स्पर्धा करत आहेत. त्यांचा प्रचार कसा यशस्वी होतो हे पाहणे मनोरंजक ठरेल. पण सध्या तुम्ही त्यांना त्यांच्या SUV मध्ये परत चढताना आणि हा प्रचार दौरा पुढे नेत असताना पाहू शकता. हा एक व्यापक दौरा आहे. ते आज या जीपमधून किमान 50 किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत. सकाळी जशी ते एकास एक भेट घेतात आम्हाला सांगण्यात आले तशीही नाही, पण नक्कीच संध्याकाळी ते अशा प्रकारे प्रचार करतात. त्यांच्यासाठी ही एक कठीण लढत आहे. त्यामुळे याचा काय परिणाम होतो हे पाहावं लागेल. पण अधीर रंजन चौधरी इथे तुमच्या स्क्रीनवर इथल्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करत आहेत आणि ते तेच करत आहेत.